निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्तक आहे, नोकर आहे. हे जे वारंवार आम्ही म्हणतो, राहुल गांधींनी जी माहिती दिली ती स्वतःची माहिती नाहीच आहे, ती त्यांच्या वेबसाईटवर आहे. त्यांच्या वेबसाईटवरून हा क्राईम त्यांनी शोधला. निवडणूक आयोगाची चोरी ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून शोधली आहे. शपथपत्र कसलं घेत आहे मी जे म्हणतोय ना, आणि जे प्रेझेंटेशन राहुल गांधीजींनी दिलं, ज्याला आम्ही पाठीमागे बसून पाहत होतो सगळे, ते सांगतो आम्हाला कळलंय ते पाठी वाचल्यामुळे. ती संपूर्ण माहिती, लाखो मतांची चोरी कशी झाली हे संपूर्ण पुरावे हे भारतीय चुनाव आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहेत. त्याच्यावरूनच त्यांनी 6 महिने राहुल गांधींनी संशोधन करून त्यांच्या टीमने ते काढलेलं आहे. त्यावर फडणवीस असे म्हणतात की मतदान नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली. बघा, मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चिप आहे, सडके बटाटे आहेत, की काय आहे हे दिसतंय ना. तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाही आहात हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय. नरेंद्र मोदींना सरेंडर करायला लावलाय राहुल गांधीने या देशामध्ये. सळो की पळो करून सोडलेला आहे राहुल गांधीने या देशामध्ये. समजलं? प्रेसिडेंट ट्रम्प पुढे राहुल गांधींनी सांगितले, प्रेसिडेंट ट्रम्प पुढे मोदी कसे शरणागत झालेले आहेत. किंवा कोणाच्या डोक्यात चिप आहे आणि नाही, यांच्या डोक्यात जर चिप असती तर ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आणि थांबवलं नसतं. हो, निवडणूक आयोग हे खोटं बोलत आहे. निवडणूक आयोग हे मोदी शहांचं गुलाम आहे, चोराला चोर साथीदार आहे. ही सगळी माहिती, मतांच्या चोरीचं प्रत्येक प्रकरण, प्रत्येक घटना आणि प्रत्येक गुन्हा हा निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवर आहे. त्यातून हे संशोधन करून राहुल गांधींनी काय लाखो मतं कशी घुसवली हे दाखवलं.